पण सगळे भगवान शंकरांना बेलपान अर्पण करतो. पण तुम्हाला माहित आहे का, बेलाचे झाड म्हणजे फक्त धार्मिकच नाही तर आयुर्वेदातही खूप महत्त्वाचे आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव स्नेहल उगले आणि मी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव इथे शिकत आहे. आज आपण बिल्व या द्रव्याविषयी माहिती बघणार आहोत. याची काही पर्यायी नावे आहे, जसे की मालूर म्हणजे जो आपल्या गुणांनी दुर्गुणांचा नाश करतो, श्रीफळ ज्याचे कल्याणकारक असे फळ आहे, सदाफळ ज्याला नियमित फळ येतात, शांडिल्य जो कामादी शत्रूंचा नाश करतो. याचे स्वरूप बघायचे म्हटले तर भारतात सर्वत्र आढळणारे साधारण 30 ते 40 फूट उंचीचे हे वृक्ष आहे. याचे पत्र त्रिपत्रक आहे व याला विशिष्ट असा गंध आहे. याचे फळ गोलाकार हिरव्या रंगाचे व पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचे दिसते. याचे द्रव्य गुण बघायचे झाल्यास रस हा कषाय व तिक्त रसात्मक, गुण लघु आणि वृक्ष, वीर्य उष्णवीर्यात्मक, विपाक कटु विपाक आहे. आचार्य चरकांनी याचे वर्णन शोथघ्न, अर्शोघ्न आणि आस्थापनोपक गणामध्ये केलेले आहे. याचे कर्म आहे वातकफहर, पित्तकर, बल्य, ग्राही, दीपन आणि पाचन. रोगघ्नता अतिसार, ग्रहणी, प्रमेह, शोथ, वातविकार, छर्दी इत्यादी व्याधींमध्ये याचा उपयोग केला जातो.